हाय हॅलो नमस्कार, मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे AR क्रिएशन आणि ज्यामध्ये आपण पाहणार आहोत फॅशन कटिंग आणि स्टिचिंगबद्दल. तर इथे तुम्ही बघू शकता, मी इथे पॅन्टची कटिंग करते आणि इथे ओपन साईड माझ्या साईडने आहे आणि वरती मी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेते. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, मी 2 इंच बेल्टसाठी मार्किंग करून घेतली आहे. 2 इंच बेल्टला मार्किंग करून घेतल्यानंतर मी सरळ लाईन ओढून घेते. इथे 47 सीट आहे प्लस 2 इंच म्हणजे 49 आणि 49चा आपल्याला चौथा पार्ट काढायचा आहे. जर तुम्हाला चौथा भाग, दुसरा भाग, तिसरा भाग माहिती नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा टेपला फोल्डिंग करू शकता. तर इथे मी साईड स्ट्रेट लाईन करून घेते. अशा पद्धतीने मी स्ट्रेट लाईन करून घेतल्यानंतर 12.5 माझा इथे चौथा भाग आहे. तर इथे मी 12.5 वर मार्किंग करते आणि अर्धा इंच हा शिलाई मार्जिनसाठी ठेवला आहे. टोटल मी 13 इंचवर मार्किंग केली. त्याच पद्धतीने मी खालीसुद्धा 13 इंचवर मार्किंग केली. 47चा जो एक्झॅक्ट चौथा भाग आहे तो इथे आपण क्रॉच पॉईंटला टाकू आणि 2.5 इंच त्यामध्ये प्लस करायचे. त्यानंतर इथे आपल्याला लाईन्स सरळ ओढून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढच्या भागाला आपल्याला 2.5 इंच मार्किंग करायची आहे आणि क्रॉचचा शेप देऊन द्यायचा आहे. क्रॉचचा शेप दिल्यानंतर आपल्याला क्रॉच पॉईंटपासून सेंटर काढायचं आहे. तर इथे मी सेंटर काढून घेतला आणि 8 इंच सेंटरची मार्किंग आहे. 8 इंचाची मी सेंटरची मार्किंग करून घेतल्यानंतर 41 माझी फुल हाईट आहे पॅन्टीची. तर इथे व्हिडिओमध्ये पूर्ण हाईट. तर मी अशा पद्धतीने फॅब्रिकला वरती करते. अशा पद्धतीने मी फॅब्रिकला सेट करून घेतल्यानंतर आता पुढची जी मार्किंग आहे ना ती मी लावून घेणार आहे. तर इथे मी 36 पर्यंत आधीच मार्किंग केली होती. त्यानंतर मी इथे 41 फुल हाईटची मार्किंग करून घेतली आणि 2 इंच बॉटमसाठी वाढवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला दोघी लाईन स्ट्रेट करून घ्यायच्या आहेत. इथे मी दोघी लाईन स्ट्रेट करून घेतल्यानंतर वरच्या साईडला आपला मध्यभाग 8 इंच होता. तर इथे मी खालीसुद्धा 8 इंचवर मार्किंग करून घेईल. यानंतर आपला बॉटम जर 8 इंच असेल तर 8चा आपल्याला सेंटर काढायचा आहे आणि 4 इंच इकडच्या साईडने आणि तिकडच्या साईडने 4 इंच अशा पद्धतीत आपल्याला बॉटमची मार्किंग लावायची आहे. यानंतर आपण जिथं मध्य काढला होता त्या साईडने तर बॉटमपर्यंत आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. फ्री हँडने सुद्धा तुम्ही शेप देऊ शकता. मी इथे स्केलचा यूज करते. माझ्याकडे स्केल पट्टी आहे. तर माझीसुद्धा स्केल पट्टी खूप जास्त कफ असल्यामुळं मी इथे थोडासा शेप हा बाहेरच्या साईडला काढून मार्किंग करते. त्यानंतर इथे मी थोडासा राऊंड मारून घेते. अशा पद्धतीने मी पॅन्टची मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे मी फ्रंट आणि बॅक सोबतच ठेवलेली आहे. तर ही मी फ्रंटची मार्किंग करून घेतलेली आहे. यानंतर मी फ्रंटचा साईड पूर्ण कटिंग करून घेतला. हा आपला फ्रंट आहे. आता मी तुम्हाला बॅक साईडची कटिंग करून दाखवणार आहे. जर तुम्हाला माझं सांगितलेलं समजत असेल आणि काहीतरी शिकायला मिळत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर इथे बॅकसाठी मी फॅब्रिक व्यवस्थित असा ठेवून घेतला आहे. त्यानंतर इथे मी फ्रंट साईड त्यावर ठेवून घेते. सगळ्यात आधी तर मी फॅब्रिकला स्ट्रेट करून घेईल आणि साईडनी जी मार्किंग होती तीसुद्धा मी व्यवस्थित करून स्ट्रेट करून घेते.
त्यानंतर ज्या पद्धतीत आपला फ्रंट आहे त्याच पद्धतीत व्यवस्थित असा फ्रंट आपला ठेवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीत आता आपल्याला क्रॉस साइडने मार्किंग वाढवायची आहे। तर बेल्टला मी 2.5 इंच वाढवला आहे आणि क्रॉचला सुद्धा मी 2.5 इंच पुढच्या भागाला वाढवून घेतला आहे। त्यानंतर मी लाईन स्ट्रेट करून घेतली आणि क्रॉचचा आकार दिलेला आहे। यानंतर मी कटिंग करून घेते वरच्या साइडची। अशा पद्धतीने कटिंग करून घेतल्यानंतर मी बॉटमला 1 इंच प्लस मध्ये घेते आणि फ्री हँड मार्किंग करून घेतलेली आहे। तर काही नाही, फक्त याच पद्धतीत आपला बॅक वाढतो। बाकी अदर साइड तो फ्रंट जसा आहे तसाच कटिंग होईल, फक्त क्रॉच पॉइंटच्या ठिकाणापासून आपलं मार्किंग्स वाढतात। बॉटमला 1 इंच, क्रॉचला 2.5 इंच आणि बेल्टला 2.5 इंच। त्यानंतर माझ्या साइडने पूर्ण जसं आहे तसाच फॅब्रिक कट होणार आहे। त्यानंतर नॉचेस मारून घ्यायचे, जेणेकरून आपण पॅन्ट जेव्हा स्टिचिंग करतो तेव्हा आपल्याला जास्त प्रॉब्लेम्स येत नाही। तर अशा पद्धतीत मी कटिंग करून घेतीये। इथे मी बेल्टला सुद्धा नॉचेस मारून घेतीये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पॅन्ट जो वरती जाण्याचा प्रॉब्लेम असतो तो कशामुळे जातो हे मी सांगणार आहे तुम्हाला। तर हा आपला बॅक पोर्शन कटिंग झालेला आहे। यानंतर मी तुम्हाला आपली पॅन्टचा जो खिचाव होतो तो अशा पद्धतीने यामुळे होतो बघा। अशा पद्धतीत आपला व्यवस्थित फॅब्रिक फोल्ड करून घ्यायचा बॅक साइडचा आणि तुम्ही बघू शकता क्रॉच पॉइंट पासून आपला 1/2 इंच वरच्या साइडला फॅब्रिक येतोय। तर आपल्याला ही मार्किंग करून 1/2 इंच आपल्याला कट करून क्रॉचचा आकार द्यायचा आहे। तर तुम्हाला जर माझे चॅनल आवडत असेल आणि शिकायला मिळत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।